नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जो काही पीक विमा वितरण होणार होता ते जार काढून 6 दिवस झालेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपयाही नाही आलेला. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत की नेमका पीक विमा गेला कुठे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओने पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की पीक विमाचा जार काढून आता 5 दिवस झाले आहेत, पण अद्याप तुम्हाला पीक विमा आला नाही. तर शेतकरी मित्रांनो, का आला नाही समजत. पहिला प्रश्न म्हणजेच की तुम्हाला सांगतो की ते 4 दिवस झाले गेले, बँका बंद होत्या. 1 एप्रिलपर्यंत बँका बंद होत्या. त्यामुळे बँकेने जे काही पैसे विमा कंपन्याकडे पाठवले होते ते स्थगित राहिले होते. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही खात्यावर पैसे टाकण्यात येणार होते ते टाकण्यास विलंब आला. तर शेतकरी मित्रांनो, आता कालपासून बँकेकडे म्हणजे बँकेने पीक विमा कंपन्याकडे पैसे पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ही सुरुवात झाल्यानंतर तसेच छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, परभणी या 4-5 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होण्याची तेज गतीने प्रवाह झालेला आहे. म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आलेले आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आलेले आहेत, काही शेतकऱ्यांचे नाही आले आहेत. उर्वरित 22 जिल्ह्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यातील ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही अडथळे होते ते पार पडलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला हेक्टरी पीक विमा मिळणार होता 32,500 किंवा कमीत कमी 12,500 या दरम्यान या 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. आता पाहूया हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत व या जिल्ह्यामध्ये तुमचा समावेश आहे का नाही ते पण पाहून घ्या व या यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण पहा. स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी म्हणून 22 जिल्ह्यात भरपाई मिळत आहे. यामध्ये सर्वप्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर पुणे, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर सांगली, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्यानंतर बीड. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण लक्षपूर्वक जिल्हे पहा. त्यानंतर धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 22 जिल्हे आहेत की त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही पाहिला असेल. आता शेतकरी मित्रांनो, किती व नेमकी शासनाने किती मंजूर करण्यात आली आहे ते पाहून घ्या. खरीप 2024 हंगामात पीक विम्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढीन प्रेक्षक नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या 4 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना एकूण 2,308 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये तरी काढणारी प्रत्यक्षी नुकसान भरपाईतून 1,48,00,000 शेतकऱ्यांना 141 कोटी भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या 22 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे व हे समावेश असलेल्या जिल्ह्यांना लवकरात लवकर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे काही त्यांची पीक विमा रक्कम असेल त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. व त्याचबरोबर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल, पीक विमा KYC केली असेल, तुम्ही पीक विमा पाहणी केली असेल, तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंतित राहायची गरज नाही. कारण की सरकारने जे काही रक्कम तुमच्यासाठी नेमून दिलेली आहे ती तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा व त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे त्यांनी ओके लिहा, जेणेकरून बाकीचे शेतकरी आपले ते निराश आहे ती त्यांची निघून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत नेहमीच सपोर्ट करत आहेत. पण जे नवीन शेतकरी त्यांना पुन्हा एकदा सांगतो, आता पण आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण की प्रत्येक माहिती प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करीत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.